हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना माघ संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 5 फेब्रुवारी गुरुवार 2026 माघ संकष्टी चतुर्थी खूप महत्त्वाची, गणेश पूजन कसे करावे, शुभ मुहूर्त कोणता आहे व मंत्र कोणता म्हणायचा आहे, तसेच गुरुवार आहे, स्वामींची सेवा करायची आहे व संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे, तर काय करावे ह्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 5 फेब्रुवारी 2026 गुरुवार माघ संकष्टी चतुर्थी आहे. माघ महिन्यामध्ये येणारी संकष्टी चतुर्थीचे खूप महत्त्व आहे. आज आपण माघ संकष्टी चतुर्थीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 5 फेब्रुवारी 2026 गुरुवार आहे. या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे व गुरूंचा वारसुद्धा आहे. आपण आपल्या गुरूंचे व्रत करीत असाल तर संकष्टीचे सुद्धा व्रत करीत असाल तर काय करावे? आपण गुरुवारचे दोन्ही व्रत एकाच वेळी करू शकत नाही. आपण प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करीत असाल तर आपण ती सेवा नेहमीप्रमाणे पूर्ण करायची आहे. जर आपण स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करीत असाल तर त्यामधील ह्या गुरुवारचे व्रत काउंट करायचे नाही. आपण अजून एक पुढचा गुरुवारचे व्रत करायचे आहे, म्हणजे आपले 11 गुरुवारचे व्रतसुद्धा पूर्ण होईल. आता आपण पाहूया या माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत कसे करायचे. आपण सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून पूजा करून स्वामींची सेवा पूर्ण करून मग श्री गणेश भगवान यांची पूजा अर्चा करायची आहे. हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. ते सुद्धा माघ महिन्यातील संकष्टी चतुर्थी विशेष महत्त्वाची मानली जाते. आपण कोणत्यासुद्धा शुभ कार्याची सुरुवात भगवान गणेश यांची पूजा करून मगच करतो. प्रत्येक चतुर्थीला गणेश भक्त गणपती बाप्पाची आपल्या परीने पूजा अर्चा करतो. गणपती बाप्पा ही बुद्धीचे देवता आहेत, म्हणजे गणेश व्रतामध्ये संकष्टी चतुर्थीचे व्रत सर्वात उच्च मानले जाते. संकष्टी चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करून दिवसभर उपवास ठेवावा. मग संध्याकाळी चंद्रदर्शन घेऊन गणपती बाप्पाची आरती म्हणून भोग दाखवावा. मग उपास सोडावा. सर्वप्रथम गणपती बाप्पांना जल किंवा दूध किंवा पंचामृतने अभिषेक घालावा. मग हळद, कुंकू, अक्षता अर्पित कराव्या. लाल रंगाचे दासवंदीचे फूल अर्पित करावे. 21 दुर्वांची जोडी अर्पित करावी. तुपाचा दिवा लावावा. दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिप्रिय आहेत. प्रसाद म्हणून गोड पदार्थ ठेवावा व नंतर पुढे दिलेला मंत्र 108 वेळा म्हणावा. मंत्र ओम गणपतये नमः. त्यानंतर मग 5 वेळा अथर्वशीर्ष मनोभावे म्हणावे. मग गणपती बाप्पाचे नामस्मरण करून आरती म्हणून प्रसाद वाटावा. माघ संकष्टी चतुर्थी चंद्रोदय वेळ रात्री 9:43 जर आपल्याला उपवास सोडायचा आहे पण चंद्रोदय होईपर्यंत थांबू शकत नसाल तर त्या अगोदर उपवास सोडून मग चंद्रदर्शन घ्यावे. आपण एक सोपा उपायसुद्धा करू शकता. आपण चंद्रदर्शन होईपर्यंत थांबू शकत नसाल तर घरातील देवघरासमोर एका स्टीलच्या छोट्या प्लेटमध्ये कुंकवाची पेस्ट बनवून एका छोट्याशा प्लेटमध्ये अर्धचंद्र काढून हळद, कुंकू, अक्षता अर्पित करून दिवा अगरबत्ती लावून गणपती बाप्पांची आरती म्हणून नैवेद्य दाखवून मग उपवास सोडावा. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.